नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आज आपण आलेलो आहोत घराजवळच्या पार्कमध्ये। माऊला यायची इच्छा होती कारण उद्या आहे सुट्टी। मग निवांत आम्ही संध्याकाळचं आलेलो आहोत आणि आता हिवाळ्याचे दिवस आहेत तर मग अंधार खूप लवकर पडतो। खरं तर 6च वाजलेले आहेत पण मग खूप अंधार आहे, तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला। असं वाटतं खूप रात्र झालेली आहे, पण मग ठीक आहे। या निमित्ताने म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊ की हे घराजवळचं पार्क कसं आहे, थोडी वॉकिंग पण करून घेऊ। आणि इथे चालू आहे माऊचं खेळायचं काम। तर इथे तुम्हाला जसं दिसत असेल 2 प्रकारच्या स्लाईड आहे, एक आहे साधी आणि एक माऊ आता ज्यामधून निघाली टनलसारखी स्लाईड ती आहे। म्हणून माऊला तिथे खूप छान वाटतं खेळायला। आधी ती घाबरायची पण मग आता तीच जास्त आवडते। आणि बाकी तेच लहान मुलांचे झोके आहेत, इथे मेरी गो राऊंड आहे, सीसॉ आहे, जे लहान मुलांसाठी लागणारे खेळणे ते सगळे इथे आहेत। पाहायला गेलं तर हे पार्क खरं तर मोठ्यांसाठी बनवलेलं आहे। वॉकिंग ट्रॅक आहे हा, म्हणजे पार्कसुद्धा आहे, कारण वॉकिंगसाठी आपण येणार असू तर मुलं सोबत येतातच, म्हणून मग त्यांच्यासाठी सोय म्हणून हे छोटंसं पार्क त्यांनी इथे केलेलं आहे। इथे 4 सेक्शन केलेले आहे त्यांनी या वॉकिंग ट्रॅकमध्ये। 2 सेक्शनमध्ये एकदम ग्रास दिसेल तुम्हाला, गवत दिसेल। एका ठिकाणी काम चालू आहे आणि एका ठिकाणी हे सगळे माऊचे जे खेळणे आहे जे ती खेळते आहे, जसे लहान मुलांचे स्लाईड म्हणा, झोके म्हणा, सीसॉ म्हणा, तर हे सगळे त्यांनी ठेवलेले आहेत। आणि तिथे तुम्हाला दिसत असेल वॉकिंग करताना लोक चालले आहेत, म्हणजे वॉकिंग ट्रॅक पूर्ण चौफेर पसरलेला आहे। त्यांनी खूप छान सोय केलेली आहे की जर मोठ्या माणसांना वॉकिंग करायची असेल चौफेर, तर ते वॉकिंग करता करता सुद्धा मुलांकडे लक्ष ठेवू शकतात, कारण हा प्ले एरिया बरोबर मध्यभागी त्यांनी ठेवलेला आहे। आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते की हा वॉकिंग ट्रॅक कसा आहे आणि बाकीचे जे गार्डन आहे त्यांनी 3-4 भागांमध्ये कसे डिवाईड केले आहे ते। चला तर मग बघूया इतर बाजू। इथे आमची वॉकिंगसुद्धा चालू आहे साईड बाय साईड, आणि मी तुम्हाला दाखवते की आजूबाजूचा एरिया कसा आहे ते। आपण तिथे समोर जाऊया आणि बघूया तो एरिया कसा आहे। मी वॉकिंग करता करता तुम्हाला सगळा प्ले एरिया आणि सगळं गार्डन दाखवते। अजूनसुद्धा या गार्डनचं काम चालू आहे। त्यातल्या त्यात त्यांनी खूप छान अशी झाडी लावलेली आहेत, खूप असं मस्त वॉकिंग ट्रॅक बनवला आहे। दोघं बाजूला झाडी तुम्हाला दिसत असतील, मोठी मोठी झाडंसुद्धा खूप प्रकारची त्यांनी लावलेली आहेत, म्हणून असं प्रसन्न वाटतं बघायला आणि वॉकिंग करायला सुद्धा खूप छान वाटतं की हिरवळीतून आपण निघतो आहोत, असं खूप भारी वाटतं। संध्याकाळच्या वेळेला खूप शांतता असते। आता हळूहळू मुलांचं येणं सुरू आहे, थोडीशी मुलं वाढलेले आहेत आणि थोड्या वेळाने इथे खूप गर्दी होऊन जाईल, मोठ्यांची सुद्धा लहानांची सुद्धा। हा वॉकिंग ट्रॅकसुद्धा भरून जाईल, म्हणून मी जराशी लवकरच आली आहे, कारण निवांत तुम्हाला हा पूर्ण ट्रॅक आणि किंवा बागेचा सगळा एरिया मी तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून दाखवू शकेल, म्हणून मी मुद्दामहून आज लवकर आली। तिथे प्राण्यांचे स्टॅच्यूसुद्धा बनवलेले तुम्हाला दिसत असतील। मी आता जवळ जाऊन चौफेर तुम्हाला दाखवते। हा आहे फाउंटन, सध्या बंद आहे, पण मग हा चालू राहतो तेव्हा इथे सुद्धा वेगवेगळे लाईट्स त्यांनी लावलेले आहे। जेव्हा कधी चालू होईल किंवा परत येणं होईल तेव्हा मी तुम्हाला हा फाउंटन नक्की दाखवेल। चला तर मग गार्डनला एक चक्कर मारूया आणि दाखवते इथे वेगवेगळे प्राण्यांचे स्टॅच्यूसुद्धा त्यांनी कसे ठेवलेले आहेत ते। इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळसुद्धा खेळू शकतात ह्या वेगवेगळ्या ग्राउंडमध्ये। आता इथून तुम्हाला मी 4ही बाजू दाखवते, ते प्ले एरिया तुम्हाला दिसत असेल आणि आपण आता अपोजिट बाजूला आलेलो आहोत। इथे मोठी मोठी झाडं आहेत, नारळाची, पामची किंवा इतर फळांची, फुलांची खूप झाडे झुडपं यांनी लावलेली आहेत आणि ठिकठिकाणी बेंचेससुद्धा आहे, तुम्हाला जिथे बसायचं तिथे बसू शकतात। या प्लेग्राऊंडमध्ये, दुसऱ्या प्लेग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसत असेल 4ही बाजूला त्यांनी बसण्याची सोय केलेली आहे।
आणि मोठे मुलंसुद्धा खेळू शकतात, लहान मुलंसुद्धा खेळू शकतात. इतकं मोठं हे ग्राउंड त्यांनी केलेलं आहे की कोणामुळे डिस्टर्ब नको व्हायला. लहान मुलं त्यांचे खेळतील, मोठी मुलं त्यांचे खेळतील, म्हणजे असा धोकासुद्धा राहत नाही की कोणाला बॉल लागेल, काय लागेल की असं. मोठी मुलंसुद्धा व्यवस्थित शांततेत खेळू शकतात आणि लहान मुलंसुद्धा शांततेत खेळू शकतात. हे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू त्यांनी ठेवलेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. आता मी तुम्हाला तिसरी बाजू दाखवते. खूप छान वाटतं, खूप छान असं, म्हणजे वॉकिंग करायला तर खूप छान असा ग्राउंड आहे हा. आम्ही नेहमी इथे येतो वेळ घालवण्यासाठी, निवांत बसण्यासाठी, किंवा माऊला खेळायचं असेल तेव्हा शक्यतो इथेच येतो. खूप छान असं प्रसन्न वाटतं इथे. नंतर आम्ही गेलो चाट खाण्यासाठी. आता आम्ही आलो आहोत स्वीटच्या दुकानात. इथे खरंच खूप छान चाट मिळते आणि मिठायासुद्धा खूप छान राहतात इकडच्या. आम्ही नेहमी इथे येतो, इथूनच मिठाई घेतो. खूप छान मिठाया राहतात आणि खूप व्हरायटी पाहायला मिळते इथे. चॉकलेट्सची म्हणा, मिठायांची म्हणा, केकसुद्धा मिळतात इथं. वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स जे असे रेग्युलर पाहायला मिळत नाही ते सुद्धा इथे खूप छान राहतात. आणि इथून नेहमी माऊ चॉकलेट्स घेते, तर आजही आम्ही चॉकलेट्स घेणार आहोत. तर तुम्हाला मी आता सगळीकडे दाखवते की मिठाईच्या किती व्हरायटी आहेत ते. आणि हे आहे ते माऊचे फेवरेट्स चॉकलेट्स. आणि माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला तिथे गरम गरम जिलेबी बनत आहेत. इथे समोसा, वडापाव, जिलेबी, सगळे तिखट आयटम म्हणा, गोड आयटम म्हणा आणि चाटचे सगळे आयटम मिळतात. आणि आता इथे आले आहे आपली चाट. चाट म्हटली म्हणजे पाणीपुरी आणि भेळपुरी शिवाय सगळं अपूर्ण आहे. मग आम्ही तीच मागवली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.